मानसिक षडरिपूंमधला सर्वात मोठा माणसाचा शत्रू म्हणजे क्रोध. कारण क्रोधामुळेच, रागामुळेच माणसं त्यांच्यातली विचार करण्याची क्षमता हरवून बसतात. चांगली नाती त्यांच्यामध्ये दुरावा यायला, सगळं काही क्षणात उद्ध्वस्त व्हायला, खूप वर्षानुवर्षांपासून छान जपलेले संबंध संपुष्टात यायला कारणीभूत ठरतो तो म्हणजे क्रोध. क्रोध ही अशी गोष्ट आहे जी आपल्या ध्येयापर्यंतच्या वाटचालीत, आपल्या उद्दिष्टापर्यंतच्या वाटचालीत आपल्याला स्वतःलाच अडथळे निर्माण करायला लावते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, क्रोधात भवती सम्मोहः सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. याचाच अर्थ क्रोधापासून निर्माण होतो तो म्हणजे मोह, आणि मोहापासून आपली जी स्मृती आहे तिच्यात गोंधळ निर्माण होतो, म्हणजे स्मृतीचा विभ्रम होतो, स्मृती भ्रमित होते. जेव्हा ही स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो, म्हणजे ज्ञानशक्ती नाहीशी होते. आणि माणसाच्या बुद्धीचा जेव्हा नाश होतो तेव्हा माणसाचं अधःपतन होतं. याचाच अर्थ त्याची वाटचाल ही अधोगतीकडे सुरू होते. श्रीकृष्णांना या श्लोकातून काय सांगायचंय तर आपल्या ह्या सर्वात मोठ्या शत्रूचं आपल्याला गुलाम व्हायचं नाहीये. त्याच्या अधीन होऊन आपल्याला स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाहीये. स्वतःवरचं नियंत्रण आपल्याला गमवायचं नाहीये. कारण जर क्रोध आपल्या अधोगतीचं कारण बनला तर तो आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करायला लावणार आहे. आता जर या क्रोधामुळे एवढं नुकसान होणार असेल तर मग येणारा राग, क्रोध हा मनातल्या मनात दाबून ठेवायचा, हा यावरचा उपाय झाला का? ही नकारात्मक भावना व्यक्त करता येणं शक्य नसेल तर मग ती लपवावी का? तर अजिबात नाही, हा त्यावरचा उपाय नाहीये. खरं तर ही प्रोसेस समजून घेणं फार गरजेचं आहे. सर्वात सुरुवातीला हा राग माझ्या मनात का निर्माण झाला याची कारणं शोधणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या रागाचं निराकरण व्हावं असं स्वतःलाच आधी वाटायला हवं, म्हणजे मग त्या रागाचं आपण स्वतःच निराकरण व्हावं यासाठी उपाय शोधू लागू. मग आपण वेळ घेऊ, त्या समस्येवरचा उपाय शोधू, सारासार विचार करू आणि आपल्याला न कंटाळता वेळ घ्यायचा आहे, विचार करायचा आहे, जेणेकरून परिस्थितीचा आढावा घ्यायला आपण शिकू. संताप करून, चिडचिड करून जर गोष्टी सुधारणारच नसतील, या उलट जर इतरही अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार असतील तर रागावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात गरजेचं आहे, हे आपल्याला आधी पटलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचं तर यासाठी सर्वात महत्वाचं ठरू शकतं ते म्हणजे मेडिटेशन, ध्यान, जो उपाय मी स्वतः फॉलो करते. मेडिटेशन आपलं मन शांत ठेवायला, प्रसन्न ठेवायला आपली मदत करतं. आणि जर मन शांत असेल तर राग सहजासहजी आपल्या बुद्धीचा ताबा घेऊ शकेल का? अजिबात नाही. म्हणजेच या उपायामुळे तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल, शांत ठेवू शकाल, आणि जेणेकरून तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा यामुळे निश्चित बदलेल. तर अशा प्रकारे गीतेत श्रीकृष्णांनी अनेक श्लोकांच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतरचा श्लोक मी कुठला घेणार आहे याची उत्सुकता तुम्हाला असणारच आहे. त्यामुळे भेटूया पुढील भागात. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे तुम्हाला नक्की कळवायचंय. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब आवर्जून करा. धन्यवाद.